विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी 28 डिसेंबरला म्हणजेच अजित पवारांच्या अपघाताच्या 1 महिना बरोबर आधी अघोरी पूजा झाली। मित्रहो, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, पण या अपघाताबाबत निर्माण झालेला संशय अद्याप तसूभर सुद्धा कमी झालेला नाही। या अपघाताच्या बाबत जसे वेगवेगळे संशय घेतले गेले, वेगवेगळ्या शंका घेतल्या गेल्या, त्यामध्ये नाशिकच्या भोंदू बाबा म्हणजे तो लिंगपिसाट अशोक खरात याचं सुद्धा एक नाव घेतलं जात आहे। बघा, तपास यंत्रणाकडून या अपघाताच्या कथित घातपाताच्या घटनेचा जरी तपास सुरू असला तरी अपघाताला जवळपास आता 3 महिने झाले, पण त्यांचाही अजून तरी काही ठाम निष्कर्ष समोर आलेला नाही। अपघाताच्या पहिल्या दिवसापासून आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक मुद्दे मांडून अजितदादांचा घातपात झालेला आहे असा दावा अनेक वेळी केलेला आहे। रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भामध्ये 3-4 वेळा पत्रकार परिषद घेऊन हे प्रश्न उपस्थित केले। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आणखी एकदा पोस्ट लिहून विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी 28 डिसेंबरला म्हणजेच अजित पवारांच्या अपघाताच्या 1 महिना बरोबर आधी अघोरी पूजा झाली होती असा आरोप केलेला आहे। त्यांनी या संदर्भातले काही फोटो सुद्धा सार्वजनिक केलेले आहेत। सोशल मीडियावर अमोल मिटकरींच्या 3 पोस्ट आलेल्या आहेत आणि त्यांनी दिलेल्या नव्या माहितीमुळे आणखी एकदा मोठी खळबळ उडाली। अमोल मिटकरींनी एका पोस्टमध्ये म्हटलंय, बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्याप्रतिष्ठान इथं अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे, त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती आणि त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय हे होऊ शकत नाही। अशातच या कालावधीमध्ये बारामतीमध्ये काही व्हिडिओ प्रसार माध्यमामधून फिरत आहेत। 28 डिसेंबर 25 रोजी विद्याप्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्यरात्री मांडलेली होती। आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते अशी माहिती अमोल मिटकरींनी या पोस्टमध्ये दिली। आणखी एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय, खताळपट्टा काटेवाडी परिसरामध्ये दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य, विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून अघोरी पूजा केल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं। 4 महिन्यानंतर अशा अवस्थेमध्ये हे सर्व आढळलं। अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसं काय घात केला, हे भयंकर सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे। #भय इथलं संपत नाही अशा पोस्ट अमोल मिटकरींनी केलेल्या आहेत आणि प्रश्न उपस्थित केलेले आहेत। बघा, 20 मार्च रोजीच अमोल मिटकरी म्हणाले होते, VSR विमानाच्या समोर बाबांचा एक फोटो दिसतोय, याचा अर्थ तो त्या विमानानं प्रवास करीत होता। या बाबाचे राजकीय लागेबांधे आहेत, तसेच तो अघोरी पूजा करून घेत होता। त्याचे मोठमोठे भक्त असून त्याची माहिती समोर आलेली आहे। VSRचे मालक VK सिंह बरोबर ही खरातचे गुरु शिष्याचे नाते होते का? अमोल मिटकरी आणखी पुढे म्हणाले, अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी समोर आलेला होता। यातून अजित पवार नकोसे झाल्याचे काही लोकांना वाटत होतं का? आणि त्याचा मास्टर माइंड या लिंगपिसाट बाबाचा भक्त होता का? या भक्ताच्या सांगण्यावरून हा अघोरी प्रकार घडवून आणला गेला का, याचा सुद्धा तपास SITनं करायला हवा। अघोरी पूजा आणि अजित पवारांचा अपघात याचा संबंध नाकारता येत नाही। अशोक खरात प्रकरणाशी त्यांनी हे प्रकरण जोडत दावा केलेला आहे। आता या पुन्हा नव्यानं पोस्ट लिहून अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात असा संशय अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलेला आहे। शिवाय मिटकरी यांनी जे फोटो सार्वजनिक केलेले आहेत त्यामुळे
अधिक खळबळ आता उडालेली आहे. अमोल मिटकरी हे सातत्यानं नवे नवे पुरावे समोर आणत आहेत, परंतु अजितदादाच्या अपघाताचा नेमका तपास अजून सुद्धा वेगानं पुढे सरकताना दिसत नाही. काय असेल गौड बंगाल? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.